गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आवाज येतोय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सरजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अमृता. गुड मॉर्निंग सिद्धी. गुड मॉर्निंग आकांक्षा. भावेश गुड मॉर्निंग. ओम व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अमृता. राधिका जाधव. समीक्षा मोरे व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. साई प्रसाद गुड मॉर्निंग. तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण पुन्हा आपला सेशन या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तर काल आपण प्रॉब्लेम नंबर 11 पर्यंत या ठिकाणी पोहोचलो होतो. 11 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी आपले झाले होते आणि आज आपण प्रॉब्लेम नंबर 12 या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 12 काय आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 12 इज इफ tan 3 theta इक्वल टू cot theta. If tan 3 theta इक्वल टू cot theta then the value of theta. आपल्याला व्हॅल्यू ऑफ थीटा फाइंड करायची आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या की आपण दिलेली इक्वेशन दॅट इज tan 3 theta इज इक्वल टू cot theta. जर आपण कन्सिडर केलं या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला tan 3 theta आहे तर आपल्याला राईट हँड साईडला सुद्धा कॉटला tan मध्ये ट्रान्सफर करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला यावं लागेल tan π/2 मायनस थीटा. आता या ठिकाणी कन्सेप्ट माहिती तुम्हाला का साईनला आपण कॉसमध्ये ट्रान्सफर करू शकतो, कॉसला साईनमध्ये, त्याचप्रमाणे टॅनला कॉटमध्ये, कॉटला टॅनमध्ये, त्याचप्रमाणे सेकला कोसेकमध्ये आणि कोसेकला आपण सेकमध्ये ट्रान्सफर करू शकतो बाय रिप्लेसिंग अँगल. अँगलला कसं रिप्लेस करणार आपण? π/2 मायनस अँगलने. π/2 मायनस अँगलने रिप्लेस केलं तर हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतं जसं आपण इथं केलं आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं का दिस इम्प्लाइज दॅट है ना 3 थीटा आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं आहे का आपण आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं दिस इज अल्फा है ना. अल्फा इज इक्वल टू आलं बघा π/2 मायनस थीटा. सिन्स वी आर इन जनरल सोल्युशनमध्ये असल्यामुळे आपल्याला अल्फा भेटणार आहे. देअरफॉर आपण या ठिकाणी लिहितोय जनरल सोल्युशन. इट्स जनरल सोल्युशन इज है ना. या ठिकाणी आपण काय लिहितोय? इट्स जनरल सोल्युशन इज. काय असणार आहे जनरल सोल्युशन? जनरल सोल्युशनचा काय फॉर्म्युला आहे टॅनसाठी? गिवन अँगल बघा दिस इज 3 थीटा. गिवन अँगल 3 थीटा गिवन अँगल इज इक्वल टू है ना 3 थीटा गिवन अँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? n पाय. गिवन अँगल इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. n पाय प्लस अल्फा. आणि सो या ठिकाणी लक्षात आलं बघा 3 थीटा इज इक्वल टू n पाय प्लस व्हॅल्यू ऑफ अल्फा इज π/2 मायनस थीटा. हा मायनस थीटा जर आपण इकडे शिफ्ट केला इट विल बी 3 थीटा प्लस थीटा 4 थीटा इज इक्वल टू n पाय प्लस π/2. 4 थीटा इज इक्वल टू काय आलं? n पाय प्लस π/2 आलंय. आणि लक्षात आलं आपल्याला थीटा फाइंड करायचा असतो. सो इकडे 4 मल्टिप्लाइड तिकडे गेल्यावर डिवाइड होणार आणि इकडे जर डिवाइड झालं तर या ठिकाणी काय येतं बघा n π/4 प्लस π/8 है ना. इकडे 4 आला 4 2 8 झालंय. n π/4 प्लस π/8 ऑप्शन मध्ये कुठं आहे का बघा असं कॉमन डिनॉमिनेटर दिलंय. कॉमन डिनॉमिनेटर दिलेला असल्यामुळे या ठिकाणी बघा आपण काय करतोय डिनॉमिनेटर कॉमन करून घेतोय 8. सो इथं 4 2 8 2 ने मल्टिप्लाय केलं इट विल बी 2n पाय प्लस पाय 2n पाय प्लस पाय 2n पाय प्लस पाय झालं. आणि दिस इम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल टू बघा या ठिकाणी 2n प्लस 1 आणि आपण पाय आणि अपॉन 8 या ठिकाणी या पद्धतीने लिहिलं. सो 2n प्लस 1 पाय अपॉन 8 is given in option A. So A is the correct option of problem number 12 है ना. सिंपल प्रॉब्लेम होता. व्हेरी गुड है ना. सर्वांना या ठिकाणी आन्सर आलेला आहे. सर्व ए सांगताय. व्हेरी गुड.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्व ऑप्शन ए देत आहेत, सर्वांना ऑप्शन ए आलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 13. बघा प्रॉब्लेम नंबर 13 काय आहे. प्रॉब्लेम नंबर 13, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा विच बिलॉंग्स टू 0, पाय. बट या ठिकाणी लक्षात घ्या 0, पाय बट राऊंड ब्रॅकेट दिलाय, याचा अर्थ 0 आणि पाय आपण कन्सिडर करणार नाही. इक्वेशन काय दिली बघा, साइन थीटा प्लस साइन 4 थीटा प्लस साइन 7 थीटा इक्वल टू 0 है ना. मग हा या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल 2025 मध्ये विचारले गेलेला क्वेश्चन आहे है ना. लिहिताना मी याला या पद्धतीने लिहिलं चालेल का बघा बरं. साइन 7 थीटा प्लस साइन थीटा प्लस साइन 4 थीटा इक्वल टू 0. आता बरेच विद्यार्थ्यांना सर जे दिलंय तेच कन्सिडर केलं असतं तर काय झालं असतं ना. या ठिकाणी लक्षात घ्या बघा की या ठिकाणी बघा 4 थीटा आहे है ना. या ठिकाणी बघा 7 थीटा आणि थीटा आहे, यांचं जर ऍडिशन केलं तर 7 + 1 8 येतं आणि 8/2 केलं तर 4 येतं. याचा अर्थ या दोघांचं कॉम्बिनेशन करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्या 7 थीटाला साइन 7 थीटाला समोर लिहिलं. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आपण यूज करणार. वी आर गोइंग टू यूज फॉर्म्युला साइन सी प्लस साइन डी. काय आहे साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला. इट इज 2 साइन सी प्लस डी. C plus D 7 theta plus theta is 8 theta upon 2. C plus D upon 2 into cos C minus D upon 2. 7 minus 1 is 6 theta upon 2 आणि plus sin 4 theta equal to 0. मग या ठिकाणी रिडक्शन जरी केलं इट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज साइन ऑफ 4 theta into cos of 3 theta plus sin of 4 theta equal to 1. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा का ह्या सर्व है ना इक्वेशन मधून बघा साइन 4 थीटा सेम दिसत आहे. मग आपण जर साइन 4 थीटा कॉमन घेतला तर या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहू शकतो. वी कॅन राईट इट ॲज साइन 4 थीटा इंटू ब्रॅकेट 2 cos 3 थीटा प्लस 1 इक्वल टू 0 आहे, इक्वल टू 0. What does this implies? This implies that either sin 4 theta is equal to 0 or 2 cos 3 theta plus 1 is equal to 0. दोन कंडिशन तयार झाल्यात या ठिकाणी है ना. या ठिकाणी दोन कंडिशन तयार झाल्या आहेत. मग साइन 4 थीटा इज इक्वल टू 0 जर आपण बोललो तर याचं जनरल सोल्युशन काय आहे. याचं जनरल सोल्युशन आहे बघा गिवन अँगल काय 4 थीटा इज इक्वल टू n पाय. 4 theta is equal to n pi and therefore theta is equal to काय आला बघा n pi upon 4 है ना. सो 4 theta is equal to n pi, so theta is equal to आलेला आहे n pi upon 4. आता या ठिकाणी बघितलं तर बघा 2 cos 3 theta equal to -1 होणार म्हणजे cos 3 theta is equal to -1 upon 2 येणार, निगेटिव्ह व्हॅल्यू है ना. सो cos इज निगेटिव्ह बरोबर, मायनस आहे. मग मायनस म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अँगलला घेऊन जावं लागेल. कुठे घेऊन जावं लागेल, मिनिमम निगेटिव्ह क्वाड्रंट, त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करावं लागतील. मायनस साइन रिमेन्स ॲज इट इज है ना. असा अँगल ज्याचा cos 1/2 आहे, इट इज मायनस cos π/3. आणि सो लक्षात आलं मायनस साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण चाललोय सेकंड क्वाड्रंट मध्ये, मिनिमम निगेटिव्ह क्वाड्रंट. and so it is equal to cos 3 pi minus pi is a 2 pi/3 and therefore we get alpha is equal to 2 pi upon 3. alpha ची व्हॅल्यू आली and therefore general solution for cos. so general solution is है ना, general solution for cos is काय आहे. general solution for cos चा फॉर्म्युला it is given angle काय बघा 3 theta. given angle है ना, given angle 3 theta is equal to काय फॉर्म्युला आहे 2n pi प्लस और माइनस अल्फा. काय आहे 2n pi प्लस और माइनस अल्फा. सो 3 थीटा इज इक्वल टू येतं बघा 2n pi प्लस और माइनस अल्फा इज पाय अपॉन 3. अल्फा इज 2 पाय अपॉन 3 बरोबर. आणि सो हा 3 इकडे मल्टिप्लाइड तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो थीटाची व्हॅल्यू काय आली बघा 2n pi अपॉन 3 प्लस और माइनस 2 पाय अपॉन 9 है ना. 2n pi अपॉन 3 प्लस और मायनस पाय अपॉन 9. काल पण या टाईपचा प्रॉब्लेम होता बघा, दोन आपल्याला थीटाचे व्हॅल्यू आले आहे ना. या ठिकाणी n पाय अपॉन 4 और थीटा इक्वल टू. आता यावरनं आपल्याला हे ऑप्शन मध्ये बघा भरपूरशे अँगल दिलेले आहेत है ना, भरपूरशे अँगल दिलेले आहेत ऑप्शन मध्ये.
बरोबर. तर या ठिकाणी लक्षात येतं आपल्याला या भरपूरशा अँगलमध्ये आपल्याला चूज करायचं आहे, बट त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एन आपल्याला पुट करावं लागेल. बघा, पुट करावं लागेल एन इज इक्वल टू 0 1 2 3 एक्सेट्रा. एक व्हॅल्यू साठी आपण काम करू. एन इक्वल टू 0 पुट करून बघू काय आन्सर येतं. मग 1 पुट करून बघू या ठिकाणी, है ना. या ठिकाणी त्या पद्धतीने जर आपण काम केलं. हॅलो, आणि मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, एन इक्वल टू जर 0 आपण पुट केलं तर थिटाची व्हॅल्यू काय येते बघा, 0 इंटू पाय अपॉन 4 इज 0. बट लक्षात आलं या ठिकाणी बघा का 0 राऊंड ब्रॅकेट असल्यामुळे है ना, 0 ची व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही, एक्सक्लूड करावं लागेल. सो 0 इज नॉट रिक्वायर्ड आन्सर. बरोबर, 0 घ्यायचं नाहीये. बरोबर. मग या ठिकाणी बघा एन इक्वल टू 0 पुट केला तर इथं थिटा इक्वल टू काय येतं बघा, थिटा इक्वल टू इथे प्लस ऑर मायनस 2 पाय अपॉन 9, प्लस ऑर मायनस 2 पाय अपॉन 9. मग आता बघा इथं निगेटिव्ह अँगल आहे का कुठे, नाहीये, म्हणजे 2 पाय अपॉन 9 आपण घेतलं. थिटा इक्वल टू 2 पाय अपॉन 9 कुठे कुठे आहे बघा, 2 पाय अपॉन 9 इथे आहे, ए है ना, बी सी आणि डी मध्ये आहेत. सो आता बी सी डी ए ऑप्शन आता कॅन्सल झालंय. आता बी सी डी पैकी आपल्याला चेक करावं लागेल. आता एन इक्वल टू आपण 1 पुट करू. बघा, एन इक्वल टू 1 पुट केला तर थिटाची व्हॅल्यू काय येते बघा, 1 पाय बाय 4 इज पाय बाय 4. सो एन ची व्हॅल्यू आली पाय अपॉन 4. सो पाय अपॉन 4 कुठे आहे बघा, पाय अपॉन 4 बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. सो पाय अपॉन 4 ने आपण काही रिझल्ट पर्यंत पोहोचलो नाही, इकडे येतोय बघा. मग या ठिकाणी जर एन इक्वल टू 1 पुट केलं तर थिटा इक्वल टू काय येतं बघा, इथं 2 पाय अपॉन 3 प्लस ऑर मायनस 2 पाय अपॉन 9 येते लक्षात. मग या ठिकाणी बघा पहिले प्लस घेऊ आपण. मग इथं 9 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 2 6 पाय, 6 पाय प्लस 2 पाय इज 8 पाय अपॉन 9. मग 8 पाय अपॉन 9 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. आता ए पहिलेच कॅन्सल झाला होता, आता बी पण कॅन्सल झालाय, कारण 8 पाय अपॉन 9 कुठेच नाहीये येते लक्षात, आणि सी पण कॅन्सल झालाय. सो करेक्ट ऑप्शन इज डी, कारण 8 पाय अपॉन 9 फक्त डी ऑप्शन मध्येच आहे. आपल्याला पुढे है ना एन इक्वल टू 2 कडे जाण्याची गरज पडली नाही या ठिकाणी. सो अशा पद्धतीने है ना, अशा पद्धतीने कालचा पण पहिला प्रॉब्लेम आणि हा देखील प्रॉब्लेम त्याच टाईपचा आहे. आपल्याला एक व्हॅल्यू टाकून या ठिकाणी आपल्याला है ना, यस पूजा भुजाडे, सर्व्हिस वागचौर, एक वैष्णवी कासार ते म्हणताय, सर्व म्हणताय सर डी इज द करेक्ट ऑप्शन. आणि या प्रकारे बघा आपल्याला एन इक्वल टू 0 आणि 1 पुट केल्यानंतर आपण ऑप्शन पर्यंत या ठिकाणी पोहोचलोय. व्हेरी गुड. आकांक्षा चव्हाण, साक्षी साठे डी ऑप्शन येत आहे, सर्व डी ऑप्शन या ठिकाणी सांगतायत है ना. व्हेरी गुड. कार्तिकी बनकर डी ऑप्शन. बरेच विद्यार्थ्यांनी अजून चॅट बॉक्स ओपन केलेला नाहीये. सर आम्हाला आन्सर माहीत झालेला आहे, आम्ही कशाला टाईप करू है ना. बघ, हा इंटरॅक्शनचा माध्यम आहे है ना, हा इंटरॅक्शनचा माध्यम आहे है ना. सो इंटरॅक्टिव्ह जर राहिला तर इट विल बी हेल्पफुल फॉर द अंडरस्टँडिंग पर्पज. मग अशा प्रकारे या ठिकाणी आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 14 कडे. आता बघा, लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14 वाचतोय आपण. बघा काय दिलंय, साइन अँगल जरा विचित्र दिलंय बघा. साइन पाय अपॉन 4 कॉट थिटा इक्वल टू कॉस पाय अपॉन 4 टॅन थिटा. देन द जनरल सोल्युशन इज. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पहिले जे दिलं आहे ते या ठिकाणी आपण कन्सिडर करू. बघा, साइन पाय अपॉन 4 कॉट थिटा इज इक्वल टू कॉस पाय अपॉन 4 टॅन थिटा. इथे लक्षात या ठिकाणी. मग या ठिकाणी लक्षात आलं इकडे साइन आहे तिकडे कॉस आहे, असं चालेल का, नाही चालणार. म्हणून ह्या कॉसला आपण साइन मध्ये ट्रान्सफर करू. सो इट कॅन बी रिटर्न ॲज है ना पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 टॅन थिटा है ना. आपण आता आजच आपण आले बघितलं होतं का आपण कॉसला साइन मध्ये, साइनला कॉस मध्ये शिफ्ट करू शकतो. बरोबर. आणि या ठिकाणी काय लक्षात आलं का दोन्हीकडे साइन आलंय बघा है ना. मग दोन्हीकडे साइन आलेला आहे. मग दोन्हीकडे साइन आल्यामुळे आपल्याला इक्वेशन पर्यंत पोहोचण्यासाठी दिस इम्प्लाइज दॅट बघा इकडे पाय बाय 4 कॉट थिटा इज इक्वल टू येणार आहे बघा पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 टॅन थिटा. आणि हा मायनस पाय बाय 4 टॅन थिटा इकडे आला तर तो मायनसचा इकडे प्लस होणार आहे बघा. सो पाय बाय 4 कॉट थिटा प्लस पाय बाय 4 टॅन थिटा इज इक्वल टू आलाय बघा पाय बाय 2. यातनं जर आपण पाय बाय 4 कॉमन घेतला
तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू π/2. येते लक्षात. हा इकडे π/4 मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. मग त्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो का बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू π/2 इंटू 4/π. पाय गेट्स कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो इथपर्यंत काय आलं बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 2 आलंय है ना. कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू 2 आलेलं आहे. आणि मग आपण हे इक्वेशन आता ऑपरेट करू बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 2. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला इन टर्म्स ऑफ टॅन यावं लागेल. इन टर्म्स ऑफ आपण जर टॅन आलो तर काय लक्षात येतं, कॉट इज 1/tan थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 2. इफ यू मल्टिप्लाय इक्वेशन बाय टॅन, टॅनने जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं बघा, 1 प्लस टॅन थिटा इंटू टॅन थिटा इज टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा. बरोबर. मग या ठिकाणी आपण इक्वेशन तयार करतो बघा, टॅन स्क्वेअर थिटा है ना, तो 2 टॅन थिटा इकडे आलं तर काय येणार, -2 टॅन थिटा आणि +1 इज इक्वल टू 0. बघा हा 2 टॅन थिटा इकडे आला मायनस झालाय है ना. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 2 टॅन थिटा है ना. हा 2 इकडे आला मायनस झाला. आणि या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा है ना, का टॅन स्क्वेअर थिटा -2 टॅन थिटा इक्वल टू 1. दिस इज द परफेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही परफेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन झाली. कशी, का टॅन थिटा -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. स्क्वेअर रूट घेतला तर टॅन थिटा -1 इक्वल टू 0, दॅट इज अ टॅन थिटा इक्वल टू 1. असा कोणता अँगल आहे ज्याचा टॅन 1 आहे, दॅट इज π/4 है ना. सो आपण जनरल सोल्युशन पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, जनरल सोल्युशन. कारण आपल्याला माहित आहे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू भेटते आणि जनरल सोल्युशन मध्ये काय भेटतं आपल्याला, अल्फाची व्हॅल्यू भेटते. सो आपल्याला अल्फाची व्हॅल्यू भेटली π/4. मग ही अल्फाची व्हॅल्यू आपण जनरल सोल्युशन मध्ये वापरणार. आणि मग म्हणतो या ठिकाणी बघा, सो इट्स जनरल सोल्युशन इज, काय आहे जनरल सोल्युशन, गिवन अँगल थिटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा. सो थिटा इज इक्वल टू काय आलं, n π प्लस π/4. सो थिटा इक्वल टू n π प्लस π/4. व्हेरी गुड महेश जगताप, भावेश, सिद्धीश्वरी है ना, सर्वजण ए ऑप्शन या ठिकाणी सांगतायत है ना. का सर्वांना या ठिकाणी समजलं असेल बघा, कार्तिकी बनकर ऑप्शन इज ए है ना, पूजा भुजाडे ऑप्शन इज ए. याचा अर्थ सर्वांना या ठिकाणी समजलेला आहे. सर्वेश वागचौरे, अक्षय गाडेकर, साक्षी साठे, अंकिता मोरे है ना, आकांक्षा चव्हाण, ऋतुजा भुजाडे. व्हेरी गुड, सर्वांना ऑप्शन ए समजलेला आहे. ऑप्शन ए पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आपल्या ऑप्शन एच आहे. कल्याणी रहाणेंना पण समजलंय, आदित्य भोसले ए ऑप्शन, व्हेरी गुड. प्रतीक्षा काळे ए ऑप्शन. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल सर्वांना है ना. सृष्टी साठे, ऋषिकेश सोनवणे, व्हेरी गुड. समीक्षा शेलार ए ऑप्शन. पण बरेचसे हुशार विद्यार्थी म्हणतात सर वी आर नॉट इंटरेस्टेड इन चॅटिंग, आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. व्हेरी गुड, काय अडचण नाही, तुम्हाला समजतं हे महत्वाचं आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 15. बघा प्रॉब्लेम नंबर 15 वाजता बघा, नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ 16 रेज टू sin square x plus 16 raised to cos square x इक्वल टू 10 है ना. ही जी इक्वेशन दिलेली आहे आणि त्याचं सोल्युशन कुठे पाहिजे बघा, 0 to 2π च्या मध्ये पाहिजे. 0 आणि 2π च्या मध्ये पाहिजे. 0 आणि 2π च्या मध्ये आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. आता फक्त या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित थॉट प्रोसेसिंग मध्ये जावं लागेल. पहिले आपण जे दिलंय ते लिहितो आपण बघा, 16 रेज टू sin square x plus 16 raised to cos square x is equal to 10. 16 raised to sin square x plus 16 raised to cos square x is equal to 10. मग या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहिलं चालेल का बघा बरं. 16 raised to sin square x, 16 raised to sin square x आपण ॲज इट इज ठेवू, प्लस या 16 raised to cos square x ला आपण लिहूया 1 minus sin square x आणि is equal to 10. इथपर्यंत काही अडचण. बाय युझिंग आयडेंटिटी है ना, आयडेंटिटीच्या मदतीने कॉस स्क्वेअर एक्स ला आपण काय लिहिलंय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिलंय है ना. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण काय करतोय आता, इथं पॉवर आपण स्प्लिट करणार आहे ना. आपण बेस सेम असेल तर पॉवर स्प्लिट करतोय आपण. मग याला असं लिहू शकतो का आपण, प्लस 16 रेज टू 1 है ना, प्लस 16 रेज टू 1 इज 16. येते लक्षात, 16 रेज टू 1 इज 16 इंटू
बरोबर. 16 काय येणार आहे मग मायनस 16 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 10. म्हणजे इक्वेशन बघा 16 साइन स्क्वेअर एक्स प्लस 16 आणि हा पॉवर आपल्याला जर पॉझिटिव्ह करायचा असेल तर त्याला आपल्याला डिनॉमिनेटरला घेऊन जावं लागेल इक्वल टू 10. मग या ठिकाणी आपण काय करू, आपण पुट करतो. आता इथे एक्स ऑलरेडी यूज केलेला आहे, ऑलरेडी आपण एक्स यूज केलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय पुट करतोय बघा, काय या ठिकाणी साइन स्क्वेअर है ना, या ठिकाणी जो 16 साइन स्क्वेअर एक्स आहे ना, ही टोटल टर्म आपण शिफ्ट करणार आणि पुट करणार. पुट y इज इक्वल टू 16 साइन स्क्वेअर एक्स. तुम्ही टी पण पुट करू शकता, एक्स सोडून तुम्ही कोणता लेटर यूज करू शकता. मग या ठिकाणी जर आपण 16 साइन स्क्वेअर एक्स ला जर आपण y पुट केला तर इक्वेशन काय होते बघा, y प्लस है ना, काय इक्वेशन तयार झाले बघा, y प्लस 16 अपॉन y इज इक्वल टू 10. y प्लस 16 अपॉन y इज इक्वल टू 10. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी मल्टिप्लाय बाय y केलं तर y स्क्वेअर प्लस 16 इज इक्वल टू 10y. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते या ठिकाणी कसं बघा, y स्क्वेअर मायनस 10y प्लस 16 इज इक्वल टू 0. प्लस साइन आहे, प्लस साइन काय सांगते का, असे दोन नंबर शोधा ज्यांचा प्रॉडक्ट 16 आहे है ना, त्यांचा प्रॉडक्ट किती आहे 16 आहे आणि ते म्हणतात ऍडिशन शुड बी 10. मग या ठिकाणी फॅक्टर्स पडताय बघा, 8 2 जा 16, 8 2 जा 16. म्हणजे लक्षात आलं इट इज y मायनस 8 आणि इंटू y मायनस 2 इज इक्वल टू 0. y minus 8 and y minus 2. What does this implies? This implies that either y minus 8 is equal to 0 or y minus 2 equal to 0. It implies that y is equal to 8 or y is equal to 2. What is y? Y is 16 है ना, 16 raised to sin square x. मग आपण या ठिकाणी रिप्लेस करतोय पुन्हा y ला है ना, y आपण रिप्लेस करतोय. So it can be written as 16 raised to sin square x is equal to 8 आणि इथे पण आपण लिहितो 16 raised to sin square x is equal to 2. लॉ ऑफ इंडायसेस, घातांकाच्या नियमामध्ये आपण चाललोय. या 16 ला आपण 2 च्या पॉवर मध्ये टाकतोय है ना, 8 ला आपण 2 च्या पॉवर मध्ये टाकतोय, 16 ला आपण 2 च्या पॉवर मध्ये शिफ्ट करतोय. बेस सेम घेऊन आपण पॉवर इक्वेट करणार आहोत है ना. मग या ठिकाणी असं लिहिलं चालेल का बघा, 2 raised to 2 2 जा 4 2 जा 8 2 जा 16 है ना, 2 2 जा 4 2 जा 8 2 जा 16. म्हणजे रेस टू आला 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 2 क्यूब. बरोबर. दिस इम्प्लाइज दॅट इफ बेस इज सेम देन पॉवर शुड बी इक्वल. सो 4 रेस टू साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 आलंय आणि मग लक्षात आलं साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 अपॉन 4 आणि सो साइन एक्स इज इक्वल टू आलंय बघा रूट 3 अपॉन 2. इथे लक्षात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण लिहितो बघा 2 रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 2 रेस टू 1. सो लक्षात आलं 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 4 आणि साइन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2. इथे लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा का साइन एक्स इज इक्वल टू एक तर रूट 3 अपॉन 2 आलं आहे आणि दुसरं 1 अपॉन 2 आलेलं आहे. बट या ठिकाणी आता इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, व्यवस्थित लक्ष द्या आता है ना. इथं आपल्याला आल्यात साइन आणि साइनच्या दोन व्हॅल्यू आल्यात, रूट 3 अपॉन 2 पण आली आहे आणि 1 अपॉन 2 पण आली आहे. थोडस आपण जर आपण मागे गेलो ट्रिग्नॉमेट्री 1 चॅप्टर मध्ये तर तिथं आपल्या लक्षात येईल, काय लक्षात येईल का साइन हे दोन क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि दोन क्वाड्रंट मध्ये कसं आहे निगेटिव्ह आहे. साइन इज पॉझिटिव्ह इन 2 क्वाड्रंट अँड साइन इज निगेटिव्ह इन 2 क्वाड्रंट. बट महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बघा, या ठिकाणी साइनचं काय बघा स्क्वेअर आहे, साइनचं काय आहे स्क्वेअर आहे है ना, कॉसचं पण काय आहे स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हटलं का पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर पण निगेटिव्ह येणार. पण लक्षात आलं ते म्हणतात 0 to 2 पाय. मग 0 to 2 पाय मध्ये काय आहे लक्षात आलं का कॉस है ना, साइन रूट 3 अपॉन 2 त्याला चारही क्वाड्रंट मध्ये 1 2 3 4 4 क्वाड्रंट मध्ये 4 व्हॅल्यू देतील ज्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे साइन चा व्हॅल्यू रूट 3 अपॉन 2 साठी 4 सोल्युशन आले. इथे लक्षात, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर पॉझिटिव्ह येणार आहे. त्याचप्रमाणे साइन 1 अपॉन 2 जरी घेतला आपण तर परत या ठिकाणी येतंय बघा है ना 5, या ठिकाणी येणार 5
6, 7 आणि 8. याचा अर्थ काय झाला तर साइन एक्स रेशो इक्वल टू √3/2 साठी आपल्याला 4 ऑप्शन आले, 4 आन्सर आले, 4 सोल्युशन आले. आणि साइन एक्स रेस टू 1 साइन एक्स इक्वल टू 1/2 साठी पण 4 सोल्युशन आले. आणि मग टोटल नंबर ऑफ सोल्युशन किती आले 8. and number of 8 solution is given in option A. So A is the correct option. है ना. पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या का साइन आणि कॉसचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे काय झालं का ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्वाड्रंट मध्ये है ना आपल्याला जावं लागेल 0 to 2π मध्ये है ना का साइन एक्स इक्वल टू √3 साठी 4 आणि साइन एक्स इक्वल टू 1/2 साठी 4 आणि 4 आणि 4 8. सो नंबर ऑफ सोल्युशन आर 8 इज गिवन इन ऑप्शन ए. व्हेरी गुड. है ना. या ठिकाणी सर्व चॅट बॉक्स इतका फास्ट पळतोय की मला नाव बघण्याच्या अगोदरच तो फटफट वरती चाललाय है ना. का या ठिकाणी बरेचसे विद्यार्थ्यांनी ए ऑप्शन सांगितलंय है ना. आताशी थोडा स्पीड कमी झालाय. मग लक्षात आलं की या ठिकाणी तुम्हाला ए ऑप्शन आहे हे कन्फर्म झालेलं आहे. सोपा प्रॉब्लेम होता. मग आपण या ठिकाणी जाऊया प्रॉब्लेम नंबर 16 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 16. वाचा प्रॉब्लेम नंबर 16 काय म्हणताय बघा. प्रॉब्लेम नंबर 16 म्हणताय नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स. नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स. आता परत महत्वाची गोष्ट आली इन इंटरवल 0 to 3π. हे आपण एकदम सुरुवातीला समजून घेतलं आठवत असेल तुम्हाला है ना. 0 to 2π च्या परत पुढे जावं लागेल 3π पर्यंत. आणि सॅटिस्फाईंग द इक्वेशन म्हणताय. काय इक्वेशन दिली बघा 2 sin square x plus 5 sin x minus 3 equal to 0. काय इक्वेशन दिली आहे 2 sin square x plus 5 sin x minus 3 equal to 0. मग या ठिकाणी दिलेली इक्वेशन आपण या ठिकाणी कन्सिडर करूया बघा. काय दिलेली इक्वेशन बघा 2 sin square x plus 5 sin x है ना plus 5 sin x आणि -3 इक्वल टू 0. -3 इक्वल टू 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड करावे लागतील. मिडल टर्म स्प्लिट करावं लागेल. का बरं फर्स्ट टर्म एक्झिस्ट होते. असे दोन नंबर शोधा ज्याचं प्रॉडक्ट बघा 2 3 जा 6 आहे. प्रॉडक्ट इज 6 आणि मायनस साइन म्हणजे डिफरन्स इज 5. सो दो नंबर्स आर 6 1 जा 6. मिडल टर्म आपण स्प्लिट करणार 6 आणि 1 च्या मदतीने. सो या ठिकाणी बघा 2 sin square x दिस इज द साइन ऑफ बिगर व्हॅल्यू दॅट इज द 6 sin x. इथं मायनस असल्यामुळे अपोजिट साइन येणार -1 sin x -3 इक्वल टू 0. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा आपण मिडल टर्म स्प्लिट केली आहे. या पहिल्या 2 टर्म मधनं आणि शेवटच्या 2 टर्म मधनं आपण काहीतरी कॉमन काढू. आपण काहीतरी कॉमन घेऊ जेणेकरून ब्रॅकेटमध्ये जे दिसेल ते सेम दिसेल. मग या ठिकाणी बघा आपण जर 2 sin x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा sin x plus 3 आणि जे -1 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा sin x plus 3 इक्वल टू 0. आता sin x plus 3 चा आपण जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहत आहे 2 sin x -1 इक्वल टू 0. 2 sin x -1 इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला दिस इम्प्लाइज दॅट आयदर sin x plus 3 is equal to 0 or 2 sin x -1 equal to 0. What does it mean? It means that sin x is equal to -3 or 2 sin x equal to 1 and sin x is equal to 1/2. पण आपल्याला माहिती आहे sin x ची व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये असते. सो sin x equal to -3 is not required answer. है ना. इट इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही आहे. बरोबर -1 आणि 1 च्या मध्ये पाहिजे. -3 -1 च्या बाहेर चालली आहे. सो sin x equal to 1/2 व्हॅल्यू आली. मग sin x equal to 1/2 जी व्हॅल्यू आली आहे ती व्हॅल्यू आपल्याला 3π पर्यंत 0 to 3π पर्यंत ऑपरेट करायची बघा. आणि 0 to 3π पर्यंत बघा या ठिकाणी आता 0 आला इथं 1π आला है ना 1π इथं आलं 2π आणि परत जाऊन आपल्याला इथपर्यंत यावं लागेल है ना तो होणार 3π. म्हणजे आपण इथनं स्टार्ट करणार. आता sin x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह बघा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये पहिला दुसरा सोल्युशन परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला तिसरं सोल्युशन भेटणार आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला चौथं सोल्युशन भेटणार. असे चार आपल्याला आन्सर भेटणार आहेत x च्या व्हॅल्यू. बरोबर. मग या ठिकाणी बघा आता का sin x is equal to 1/2 म्हणजे sin x is equal to π/6 म्हणजे या ठिकाणी पहिली x ची व्हॅल्यू आली बघा π/6 है ना. मग आपण या ठिकाणी x ची पहिली व्हॅल्यू घेतोय π/6. सो x ची व्हॅल्यू π/6 आहे आणि ते म्हणतात किती नंबर ऑफ व्हॅल्यूज 4 व्हॅल्यू आहे.
हे की नाही, 4 व्हॅल्यू आहे बघा, 1 2 3 आणि 4. आता त्या कोणत्या कोणत्या ते पण आपण फाइंड करू. जर इन्स्टेड ऑफ द 4 ते जर अँगल दिले तर काय होणार ते आपण या ठिकाणी समजून घेतोय बघा. तर पाय अपॉन 6 आली आहे, बरोबर ना. आता बघा पाय मायनस थिटा, दुसरी व्हॅल्यू काय येणार, x इज इक्वल टू पाय मायनस पाय अपॉन 6, दॅट इज 6 पाय मायनस पाय इज 5 पाय अपॉन 6. तिसरी व्हॅल्यू काय येणार x ची, आता या ठिकाणी 2 पाय आलाय, 2 पाय प्लस है ना, 2 पाय प्लस पाय अपॉन 6 येणार. 6 टू द 12 पाय, 12 पाय प्लस 1 पाय, 13 पाय अपॉन 6. आणि चौथी व्हॅल्यू काय येणार, 3 पाय मायनस है ना, 3 पाय मायनस पाय अपॉन 6. 6 3 जा 18, 18 मायनस 1 17 पाय अपॉन 6. अशा 4 वेगवेगळ्या व्हॅल्यू, अशा 4 वेगवेगळे व्हॅल्यू. त्यामुळे सर्वांना या ठिकाणी समजलं बघा, अमृत, अक्षय, वैष्णवी, ओम निवा सर्व म्हणतायत. सो ए इज द करेक्ट ऑप्शन सर. अँगल पण या ठिकाणी समजलेले आहे. नंबर ऑफ व्हॅल्यूज आपल्याला किती भेटणार आहेत, 4 भेटणार आहेत आणि हे पण सर्वांना समजलेलं आहे. सो वी गेट 4 सोल्युशन्स, 4 व्हॅल्यूज ऑफ एक्स, 4 व्हॅल्यूज ऑफ अँगल. व्हेरी गुड. ओम धुमा, ऋतुजा भुजाडे, कार्तिकी बनकर, ऋतुजा है ना टेंगाडे, या ठिकाणी बघा सार्थक कावडे, समर्थ कांडळकर, सॉरी आकांक्षा चव्हाण, साक्षी साठे, आदित्य भोसले सर्व म्हणतायत सर ए इज द करेक्ट ऑप्शन सर. आदित्य भोसले म्हणताय है ना. सो प्रतीक्षा काळे सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. आणि याचा अर्थ तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ऑप्शन ए करेक्ट याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे है ना, या ठिकाणी तुम्हाला समजलेला आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. सो प्रॉब्लेम नंबर 16 या ठिकाणी झालेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 17. आता कशाबद्दल सांगते ते बघा, ते म्हणताय प्रिन्सिपल सोल्युशन. काय म्हणताय, प्रिन्सिपल सोल्युशन. 2 ब्रॅकेट दिलंय, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलंय म्हणजे काय लक्षात येतंय बघा, ते म्हणताय बघा 5 प्लस 3 साइन थिटा इंटू 2 कॉस थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला, व्हॉट डज दिस इम्प्लाय, दिस इम्प्लाइज दॅट 5 प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 0 और 2 कॉस थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. इथे लक्षात, म्हणजे या ठिकाणी आपण साइन थिटाची व्हॅल्यू जर फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर 3 साइन थिटा इक्वल टू -5 आणि साइन थिटा इक्वल टू -5 अपॉन 3 अँड इट कॅनॉट बी द रिक्वायर्ड व्हॅल्यू. का बरं, ही -1च्या बाहेर चालली आहे. मग आपण याचा विचार करू बघा. सो 2 cos थिटा इक्वल टू -1 अँड cos थिटा इक्वल टू -1 अपॉन 2. सो कॉसची व्हॅल्यू, निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ कॉस आलेली आहे, बरोबर का. मग कॉसची व्हॅल्यू या ठिकाणी निगेटिव्ह आलेली आहे. सो निगेटिव्ह व्हॅल्यू साठी आपण जर काम केलं तर आपल्याला या ठिकाणी समजेल कॉस इज -1 अपॉन 2 साठी आपण काम करणार. पण या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन पाहिजे. काय पाहिजे, प्रिन्सिपल सोल्युशन. आणि प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करताना हे मायनस साइन आपण काय करतो, आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करणार आता है ना. कन्सिडर cos थीटा इक्वल टू 1 अपॉन 2. सो cos थीटा इज इक्वल टू cos पाय बाय 3 आणि सो थीटा इक्वल टू पाय बाय 3 आलंय. हे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये बघा आपल्याला थीटाची व्हॅल्यू भेटते, बरोबर. थीटा इक्वल टू पाय बाय 3 आलंय. मग लक्षात आलं, बट cos इज निगेटिव्ह इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये, सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे. सो सेकंड क्वाड्रंटचा अँगल काय असणार आहे, सेकंड क्वाड्रंटचा अँगल असतो पाय मायनस थिटा, दॅट इज पाय मायनस पाय अपॉन 3. सो 3 पाय मायनस पाय इज 2 पाय अपॉन 3. सो पहिला अँगल आपल्याला भेटला 2 पाय अपॉन 3 आणि थर्ड क्वाड्रंटचा अँगल काय असणार आहे, दॅट इज पाय प्लस थिटा, दॅट इज पाय प्लस पाय अपॉन 3. 3 पाय प्लस पाय is a 4 pi upon 3. So 2 pi upon 3 and 4 pi upon 3. 2 pi upon 3 and 4 pi upon 3 है ना. महेश जगताप है ना, या ठिकाणी लक्षात आलंय. सर्वेश वागचौरे, ऋतुजा भुजाडे, ईश्वरी, माधव, सिद्धी सर्व सी ऑप्शन म्हणतायत. याचा अर्थ सर्वांना या ठिकाणी समजलंय बघा. श्रद्धा मालकर, पवन वाळके, प्रतीक्षा काळे सर्व म्हणताय. सो सी इज द करेक्ट ऑप्शन सर. तन्मय पठाडे, समीक्षा शेलार, आकांक्षा चव्हाण, रईस पटेल, आन्सर इज सी है ना. या ठिकाणी आनंद उगले, ऋतुजा टेंगडे, समर्थ
कांडाळकर म्हणताय सर सी करेक्ट ऑप्शन आहे सर. अमृता थोरात, पूजा जाधव है ना, या ठिकाणी जे शक्य आहे मी सर्वात फटाफट मध्ये है ना या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करतोय आणि लक्षात आलं का सी इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे का सी करेक्ट ऑप्शन आहे. सो आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 18 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 18. ते म्हणतात कॉमन प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ. दोन इक्वेशन दिले बघा प्रॉब्लेम नंबर 18 मध्ये वाचा बघा. दोन इक्वेशन दिलेले आहेत. पहिली इक्वेशन काय दिलेली आहे का साइन थीटा इक्वल टू -1/2 अँड दुसरी इक्वेशन काय दिली बघा टॅन थीटा इक्वल टू 1/√3. ट्रिग्नॉमेट्री 1 चॅप्टर मध्ये है ना, ट्रिग्नॉमेट्री 1 चॅप्टर मध्ये या गोष्टी आपण केल्या त्या बघा. तर आपल्याला पहिले क्वाड्रंट फाइंड करावं लागेल. असा क्वाड्रंट का जो दोघांना कॉमन असेल का साइन इज निगेटिव्ह. आता साइन निगेटिव्ह कुठे कुठे आहे. साइन इज निगेटिव्ह कुठे इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. साइन इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट अँड टॅन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. म्हणजे लक्षात आला कॉमन क्वाड्रंट कोणता आला थर्ड क्वाड्रंट आला. कॉमन क्वाड्रंट थर्ड आला. याचा अर्थ या ठिकाणी काय झालं थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंटचा अँगल आपल्याला फाइंड करायचं. तुम्ही साइन इक्वल टू कन्सिडर करा टॅन इक्वल टू करा. आपल्याला थर्ड मध्ये जायचं आहे. इथं निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे पटकन आपण टॅन ने जाऊया बघा. सो टॅन थीटा इज इक्वल टू 1/√3. सो लक्षात आलं बघा टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π/6. सो थीटा इक्वल टू आलं π/6 आणि अँगल इन थर्ड क्वाड्रंट. अँगल इन थर्ड क्वाड्रंट काय येणार दॅट इज पाय प्लस थीटा दॅट इज इक्वल टू पाय प्लस π/6. 6π प्लस पाय इज 7π/6 है ना. सो 7π/6. अक्षय गाडेकर, वेदांग सदावर्ते, पवन वाळके, सर्वेश वागचौरे है ना, माधव गांगुर्डे, अंकिता मोरे या ठिकाणी बघा, सिद्धी कुदळे, ऋतुजा भुजाडे सर्व सी ऑप्शन म्हणताय. पवन वाळके सर्व सी म्हणताय सी ऑप्शन. प्रतीक्षा काळे है ना या ठिकाणी बघा ओम दिवाळ सर्वांना समजलंय का बघा 7π/6 इज गिवन इन ऑप्शन सी है ना. MST CET 2025 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा. अमृता थोरात, आनंद उगळे, ऋषिकेश सोनवणे, अमृता वाडाळकर, महेश जगताप, ईश्वरी, पूजा या सगळ्यांना ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे सी ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19 है ना. प्रॉब्लेम नंबर 19 आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून बघितलं होतं बघा है ना. आपण सॉल्व्ह केलं होतं है ना. त्या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅल्यूचा प्रश्न होता है ना. मग या ठिकाणी आपल्याला अँगल फाइंड करायचं आहे. आता कोण या ठिकाणी सॅटिस्फाय करणार है ना. या ठिकाणी आपल्याला बघा ऑप्शन दिले ABCD π/6 π/3 π/3 π/4 5 π/6 π/2 है ना. 2 π/3 5 आणि π/4 असे ऑप्शन दिलेले आहेत. आता जे ऑप्शन आपण त्या इक्वेशन मध्ये टाकून है ना LHS इक्वल टू RHS येईल दॅट विल गिव्ह द करेक्ट आन्सर. कारण की आपल्याला या ठिकाणी π/6 है ना π/6 आणि आपल्याला π/3 च्या व्हॅल्यू माहित आहेत इथे लक्षात. मग त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फटाफट आन्सर पर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे. सो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आपण मागच्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. मागच्या मेथड जसं आपण मगाशी नाही का पुट केलं होतं 16⁻⁴x तसे ते 81⁻⁴x ला आपल्याला टी पुट करावं लागेल आणि y पुट करावं लागेल आणि मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार. तसं पण करू आपण किंवा डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन पण करू शकतो. मग आपण या ठिकाणी बघा 81⁻sin² x प्लस 81⁻cos² x इज इक्वल टू 3030 है ना. मग 81⁻sin² x प्लस 81 आपण cos² x ला काय लिहितोय 1 - sin² x इज इक्वल टू 30. म्हणजे 81⁻sin² x प्लस 81 इंटू 81 - sin² x इज इक्वल टू 30. म्हणजे 81 x प्लस 81 पुन्हा या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला आहे ना. मग आपण त्याला पॉझिटिव्ह करतोय है ना या ठिकाणी प्लस आणि मग लक्षात आलं बघा 81 x इज इक्वल टू या ठिकाणी आपण पुट करतोय 30 आणि आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन करणार आहोत पुट करणार आहोत y इज इक्वल टू 81 x. मग या ठिकाणी इक्वेशन काय होणार बघा y या ठिकाणी काय होणार बघा y प्लस
81 अपॉन वाय इज इक्वल टू 30. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतोय बघा. वाय स्क्वेअर प्लस 81 इज इक्वल टू 30y. सो वाय स्क्वेअर मायनस 30y प्लस 81 इज इक्वल टू 0. 81 आहे, प्रॉडक्ट 81 आहे. असे दोन नंबर शोधा ज्यांचा प्रॉडक्ट 81 आहे आणि त्यांचं ऍडिशन 30 आहे. 27 3 जा. मग या ठिकाणी फॅक्टर्स पडताय बघा. वाय मायनस 27 साइन ऑफ बिगर नंबर आणि मग येत आहे वाय मायनस 3 इक्वल टू 0. इथं प्लस असल्यामुळे दोघांना सेम साइन आली आहे. आणि मग फॅक्टर्स पडतायत y इज इक्वल टू 27 और y इज इक्वल टू 3. सो y ची व्हॅल्यू आपण पुट करतोय. इथं मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण सॉल्व्ह केल्यावर 16 होतं बघा, आता 81 आहे बरोबर. मग या ठिकाणी आपण पुट करणार बघा 81. सो 81 रेस टू साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 27 और 81 रेस टू साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 है ना. इन टर्म्स ऑफ 3 आपण घेतोय. 81 बघा 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. म्हणजे काय लक्षात आलं, इधर काय झालंय 3 रेस टू 4 झालंय. मग 81 ला काय लिहिणार आपण 3 रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 रेस टू 3. म्हणजे लक्षात आलं, दिस इम्प्लाइज दॅट 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 अपॉन 4 आणि साइन एक्स इज इक्वल टू है ना √3 अपॉन 2. साइन एक्स इज इक्वल टू √3 अपॉन 2 आलाय. आणि इथं जर आपण लिहिलं बघा 3 रेस टू 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 रेस टू 1. सो 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 4 आणि साइन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2. मग आपल्याला अँगल असे शोधायचे आहेत. इथे लक्षात आणि अँगल आपल्याला शोधायचे आहेत. कसं साइनची व्हॅल्यू आपल्याला है ना या ठिकाणी सॅटिस्फाय झाली पाहिजेत. पण लक्षात आलं स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे बरोबर ना. मग स्क्वेअर आहे आणि तिथे सांगितलंय फक्त बघा 0 to पाय, 0 to पाय पर्यंतच अँगल पाहिजे बरोबर. 0 to पाय पर्यंतच अँगल पाहिजे. बघा व्यवस्थित समजून या. साइनचा स्क्वेअर आहे ना, साइन्सचा स्क्वेअर आहे, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल साइनचा स्क्वेअर आहे बरोबर. मग साइनचा स्क्वेअर असल्यामुळे काय झालं का पहिल्या लक्षात आलं का साइन एक्स इज इक्वल टू √3 म्हणजे एक्स इज इक्वल टू π/3 आलं आणि इथं एक्स इज इक्वल टू किती आलंय π/6 आलंय. मग या ठिकाणी लक्षात आलं π/3 आणि π/6 दोन व्हॅल्यू आल्यात है ना. सुरुवातीलाच π/3 आणि π/6 दोन व्हॅल्यू आल्यात. या दोन्ही व्हॅल्यू साठी लक्षात आलं का इक्वेशन सॅटिस्फाय होते अँड दॅट इज गिवन इन ऑप्शन ए. सो लक्षात आलं बघा ए इज द करेक्ट ऑप्शन. ए इज द करेक्ट ऑप्शन. π/6 आणि π/3. सो π/6 and π/3 दोन्ही बिलॉंग्स टू काय येणार 0 to पाय. अच्छा हे झाले फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सर सेकंड क्वाड्रंट मध्ये घ्या. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येणार बघा पाय मायनस π/3. पाय मायनस π/3 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये विचार केला. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येणार पाय मायनस π/3. सो पाय मायनस π/3 इज 2 पाय अपॉन 3 आणि 2 पाय अपॉन 3 दिसतंय तिकडे आहे पण त्याच्याबरोबर π/4 आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला बरोबर. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येणार पाय मायनस π/6. सो पाय मायनस π/6 6 पाय मायनस पाय इज 5 पाय अपॉन 6. हे चार अँगल 100% हे सोल्युशन आहे. बट मुद्दा आला की आपल्याला काय पाहिजे ऑप्शन मध्ये दिलेले अँगल आणि π/6 आणि π/3 इज गिवन इन ऑप्शन ए. अशा प्रकारे ए इज द करेक्ट ऑप्शन. सर्व या ठिकाणी फटाफट मध्ये ए टाईप करत आहेत याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे है ना. चॅटबॉक्सचा स्पीड भयंकर आहे. व्हेरी गुड सर्वांना समजलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जाऊया आता क्वेश्चन नंबर 2020 कडे. लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 20. आता जनरल सोल्युशन आहे बघा. द जनरल सोल्युशन ऑफ द इक्वेशन tan स्क्वेअर थीटा प्लस sec 2 थीटा इज इक्वल टू 1. इकडे tan चा अँगल थीटा आहे आणि sec चा अँगल 2 थीटा आहे. इथे लक्षात sec चा अँगल काय आहे 2 थीटा आहे. मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समजून यावं लागेल है ना, ऑपरेट करावं लागेल. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी बघा जनरल सोल्युशन विचारलेले ऑफ इक्वेशन दिली tan स्क्वेअर थीटा प्लस sec 2 थीटा इज इक्वल टू 1.
बट या ठिकाणी बघा आपल्याकडे cos 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन काय असतं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो सेक 2 थिटा काय येणार सेक 2 थिटा विल बी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग सेक 2 थिटाच्या जागेवर आपण ही इक्वेशन या ठिकाणी लिहू शकतोय. and we are going to replace sec 2 theta by 1 plus tan square theta upon 1 minus tan square theta. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन काय होणार बघा. सो tan square theta plus 1 plus tan square theta upon 1 minus tan square theta equal to 1. बरोबर. मग आपण काय करतो या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटरला 1 मायनस टॅन स्क्वेअर आहे ना इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय ना बघा टॅन स्क्वेअर थिटा इनटू ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग ओपन द ब्रॅकेट ओपन करत आहोत आपण काय झालं बघा टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 is a tan square theta minus tan square theta into tan square theta is a tan raised to 4 theta plus 1 plus tan square theta is equal to 1 minus tan square theta. या दोन्ही टर्म इकडे येतोय. इक्वेशन आपण या पद्धतीने लिहितो बघा tan raised to 4 theta that is minus ही मायनस tan square theta ची टर्म इकडे आली प्लस झाली 1 tan square 2 tan square 3 tan square इथं आलं प्लस 3 टॅन स्क्वेअर थिटा हा प्लस 1 इकडे आल्यावर मायनस होणार 0 होणार. साइन बदलून घेतल्या तर आपण या ठिकाणी लिहितोय बघा टॅन रेस टू 4 है ना टॅन रेस टू 4 थिटा मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 0. यामधून आपण जर टॅन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा टॅन स्क्वेअर थिटा मायनस 3 इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट आयदर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 0 और tan स्क्वेअर थीटा है ना मायनस 3 इक्वल टू 0 म्हणजे इक्वल टू 3. मग या ठिकाणी लक्षात आलं tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. येते लक्षात म्हणजे tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 0 म्हणजेच tan थीटा इक्वल टू 0. व्हॉट डज दिस इम्प्लाइज है ना व्हॉट डज दिस इम्प्लाइज दिस इम्प्लाइज दॅट है ना का थीटा इज इक्वल टू n पाय आहे जनरल सोल्युशन ना जनरल सोल्युशन कोणासाठी tan थीटा इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन. tan थीटा इक्वल टू 0 चं जनरल सोल्युशन काय भेटलं आपल्याला थीटा इक्वल टू n पाय और आपण याला ऑपरेट करणार tan स्क्वेअर थीटा इक्वल टू √3 स्क्वेअर. त्याला कसं लिहिणार आपण बघा का tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan पाय बाय 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर है ना. देयरफॉर वी गेट अल्फा इज इक्वल टू पाय बाय 3 आणि अल्फा इक्वल टू पाय बाय 3 म्हटलं तर गिवन अँगल थीटा इज इक्वल टू सोल्युशन काय आहे n पाय प्लस और मायनस अल्फा. सो n पाय प्लस और मायनस पाय अपॉन 3. इथे लक्षात मग आन्सर काय आलं बघा n पाय और n पाय प्लस और मायनस पाय अपॉन 3. आदित्य भावेश महेश वेदांग अक्षय सिद्धी सर्वजण ए ऑप्शन टाइप करताय है ना. सुमित मोरे श्रद्धा मालकर सर्वांनी या ठिकाणी समजलंय सर ए इज द करेक्ट ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. रईस पटेल या ठिकाणी सर्वेश वागचौरे अंकिता मोरे याने या ठिकाणी लक्ष द्या बघा n पाय प्लस और मायनस पाय बाय 3 आहे इथं है ना. सो लक्षात आलं करेक्ट ऑप्शन इज ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 2020 है ना. प्रॉब्लेम नंबर 2020 चं ऑप्शन आलेलं आहे. सो आपण जाऊया आता प्रॉब्लेम नंबर 21 कडे. बघा 21 प्रॉब्लेम काय वाजता इन अ ट्रायंगल एबीसी म्हणजे इन अ ट्रायंगल एबीसी याचा अर्थ काय झाला का हा प्रॉब्लेम सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा स्टार्ट झालाय. सोल्युशन ऑफ ट्रायंगल इन अ ट्रायंगल एबीसी विथ द युजुअल नोटेशन बी ची व्हॅल्यू दिली सी ची व्हॅल्यू दिली आहे अँगल ए दिला आहे देन सर्कम रेडियस म्हणताय सर्कम रेडियस है ना. मग देन त्या ठिकाणी म्हणताय ऑफ द ट्रायंगल इज येते लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला सर्कम रेडियसचा फॉर्म्युला या ठिकाणी समजून घ्या बघा का साइन रूल आपल्याला यूज करावं लागेल ए अपॉन साइन ए आणि मग ए अपॉन साइन ए ची व्हॅल्यू जी असते त्याला सर्कम रेडियस म्हणतात है ना किंवा बी अपॉन साइन बी असेल त्याला सर्कम रेडियस म्हणतात. मग आपल्याला ए अपॉन साइन ए किंवा बी अपॉन साइन बी किंवा सी अपॉन साइन सी आपल्याला फाइंड करावं लागेल है ना. मग या ठिकाणी आपल्याला
काय दिलंय बघा, बी आणि सी च्या व्हॅल्यू दिल्या, अँगल ए दिलाय. मग ए अपॉन साइन ए साठी ए ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. बी अपॉन साइन बी, तर बी ची व्हॅल्यू नाहीये, याचा अर्थ आपल्याला अँगल ए दिलेला आहे. मग ए अपॉन साइन ए ची व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. सर्कम रेडियस आहे ना, मग लक्षात आलं, सर्कम रेडियस इज इक्वल टू ए अपॉन साइन ए. या ठिकाणी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ना, महत्वाचा कन्सेप्ट आहे बघा, सर्कम. बघा सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, मग आपण ए अपॉन साइन ए असेल, बी अपॉन साइन बी असेल, सी अपॉन साइन सी असेल. पण लक्षात आलं, या दिलेल्या अँगल ए मुळे साइन एच आपल्याला वापर करावा लागेल, साइन एच फाइंड करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला न्यूमरेटरची ए व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, बरोबर. मग त्यासाठी आपण कोसाइन रूलचा वापर करणार आहोत. वी आर गोइंग टू यूज कोसाइन रूल. सो बाय कोसाइन रूल, व्हॉट इज ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc. आठवतं ना, 2bc साइन ए, बरोबर का? नाही, साइन ए नाही, कॉस ए आहे, है ना, 2bc कॉस ए. मग या ठिकाणी लक्षात आलं, 2bc कॉस ए हा आपला फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, ए स्क्वेअर साठी बी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 3. 3 चा स्क्वेअर आला 9 प्लस सी ची व्हॅल्यू 8. 8 स्क्वेअर इज 64 मायनस 2. 2 3 जा 6 आणि 8 6 जा 48 आणि कॉस 60 डिग्री. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. सो लक्षात आलं बघा, 64 प्लस 9 इज 73. 73 मायनस 48 into 1/2. So 73 minus 48/2 is 24. So लक्षात आलं, 73 minus 24. 73 minus 24 is 49. A square is equal to 49. A is equal to 7. A ची व्हॅल्यू किती आली आहे, 7 आलेली आहे, है ना. कोसाइन रूल यूज केलाय. मग आपण सर्कम रेडियस फाइंड करतो या फॉर्म्युलेने. देअरफॉर सर्कम रेडियस इज इक्वल टू ए अपॉन साइन ए. सो ए ची व्हॅल्यू आता आपण फाइंड केली आहे, ए ची व्हॅल्यू किती आली बघा, 7. सो 7 अपॉन साइन 60 डिग्री. सो 7 अपॉन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 60 डिग्री. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे, येस, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 है ना. या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये येतं ए अपॉन 2 साइन ए असतं, आय एम सॉरी फॉर दॅट, आणि या ठिकाणी 2 असणार आहे. सो 2. सो लक्षात आलं, या ठिकाणी 7/2 into √3/2. 7/2 into √3/2 हा 2 झाला कॅन्सल. आन्सर आला बघा 7/√3 है ना. सर्कम रेडियस फॉर्म्युला बघा, ए अपॉन 2 साइन ए, बी अपॉन 2 साइन बी. मग ए अपॉन 2 साइन ए चा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी यूज केला, व्हॅल्यू पुट केल्या, तर 7/√3 आलाय. आणि 7/√3 इज गिवन इन ऑप्शन सी. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 21. हा फॉर्म्युला लिहून घ्या सर्कम रेडियसचा. मग आपण चालूया प्रॉब्लेम नंबर 22 कडे. इन अ ट्रायंगल ABC with usual notation, if measure angle A is 45 degree, measure angle B is 75 degree, then ते आपल्याला विचारता A plus √2C ची व्हॅल्यू सांगा. A plus √2C ची व्हॅल्यू सांगा. आपल्याला अँगल A दिलाय, आपल्याला अँगल B दिलेला आहे. मग अँगल A आणि अँगल B वरनं अँगल C भेटेल. अँगल A आला, अँगल B आला, अँगल C वरनं आपल्याला या ठिकाणी ऑपरेट करून है ना, आपल्याला ए आणि बी सी च्या व्हॅल्यू साठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यांचं रिलेशन आपल्याला भेटेल, है ना. त्या रिलेशन वरनं आपण फाइंड करणार आहोत. वी आर गोइंग टू यूज साइन रूल. कोणता रूल यूज करणार, साइन रूल यूज करणार आहोत बघा. मग अकॉर्डिंग टू साइन रूल काय म्हणतं बघा, ए अपॉन साइन ए, है ना, कारण साइन ए अपॉन ए. मग आपल्याला जर अँगल ए दिलाय तर साइन ए अपॉन स्मॉल ए इक्वल टू आपण लिहू शकतो साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी. इथे लक्षात, हा साइन रूल आहे, बरोबर. पण या ठिकाणी बघा 2 अँगल दिलेले आहेत, तर तिसरा अँगल आपण फाइंड करू शकतो, है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं का, व्हॉट विल यू मेजर अँगल सी. मेजर अँगल सी विल बी 180 डिग्री. 180 डिग्री मायनस
45 प्लस 75, 45 प्लस 75 आपण जर या ठिकाणी केलं आणि त्याला 180 मधून मायनस केलं तर या ठिकाणी किती येत आहे, इट विल बी इक्वल टू 180 मायनस 120 इज इक्वल टू येते बघा 60 डिग्री है ना. सो मेजर अँगल सी येत आहे 60 डिग्री येत आहे बघा. मेजर अँगल सी किती येत आहे, 60 डिग्री येत आहे. म्हणजे ही इक्वेशन काय तयार होते बघा, दिस इम्प्लाइज दॅट बघा साइन ए अँगल इज 45 डिग्री, साइन 45 डिग्री अपॉन स्मॉल ए इक्वल टू साइन बी है ना. साइन बी इज 75 डिग्री अपॉन स्मॉल बी इक्वल टू साइन 60 डिग्री अपॉन स्मॉल सी. मग आपण काय करू या ठिकाणी, आपण सुरुवातीला पहिल्या अटेम्प्ट मध्ये या दोघांना आपण कन्सिडर करूया आणि ह्या दोघांना आपण कन्सिडर करत आहोत. मग काय लक्षात आलं बघा, या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहितो बघा साइन 45 डिग्री अपॉन ए इक्वल टू साइन 75 डिग्री अपॉन बी है ना. मग या ठिकाणी सम डिफरन्स फॉर्म्युलेची आपण मदत घेतोय है ना. सम डिफरन्स फॉर्म्युलेने हा जो साइन 75 डिग्री आहे याला आपण या पद्धतीने लिहूया का बघा, 45 डिग्री प्लस 30 डिग्री आणि अपॉन बी, कारण साइन 75 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये म्हणून. मग लक्षात आलं बघा साइन 45 डिग्री अजून आपण ऍज इट इज ठेवू अपॉन ए इक्वल टू साइन ए कॉस बी है ना, सॉरी साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग या ठिकाणी आपल्याला तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. काय आलं बघा, साइन 45 डिग्री कॉस 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री आणि साइन 30 डिग्री आणि अपॉन बी. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यू टाकतोय फ्रॉम द टेबल, टेबलवरनं व्हॅल्यू टाकली साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आली बघा, 1 अपॉन रूट 2 अपॉन ए. साइन 45 1 अपॉन रूट 2, कॉस 30 इज रूट 3 अपॉन 2 प्लस कॉस 45 1 अपॉन रूट 2 आणि साइन 30 1 अपॉन 2 आणि अपॉन बी. इथे लक्षात. मग या ठिकाणी सिम्प्लिफाय करतोय बघा, 2 रूट 2 आला 2 रूट 2, हा 2 रूट 2 डिनॉमिनेटरला येणार, रूट 2 डिनॉमिनेटरला येणार. मग या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहिलं तर चालेल का बघा बरं, 1 अपॉन रूट 2 ए इज इक्वल टू, हा 2 रूट 2 डिनॉमिनेटर सेम होतोय, तो डिनॉमिनेटर चालला. न्यूमरेटला काय राहतं बघा, रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2 बी अपॉन 2 रूट 2 बी. इथे लक्षात. मग हा रूट 2 जर कॅन्सल झाला या ठिकाणी, रूट 2 जर कॅन्सल झाला इथे लक्षात, समजतंय या ठिकाणी लक्षात येतंय का. मग 1 अपॉन ए इक्वल टू है ना, देअरफॉर काय लक्षात आलं बघा, 1 अपॉन ए इज इक्वल टू रूट 3 प्लस 1 अपॉन 2 बी. आणि रिसिप्रोकल घेतलं तर देअरफॉर आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटते काय, 2b अपॉन है ना रूट 3 प्लस 1. ए ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे ना इन टर्म्स ऑफ बी, ए ची व्हॅल्यू आपल्याला भेटली इन टर्म्स ऑफ बी. इथे लक्षात. मग या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 2b अपॉन आली आहे. आपल्याला आता दुसरी इक्वेशन, आता ह्या दोन इक्वेशन आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मग आपण काय करूया, आपण इक्वेट करतोय साइन 60 इज इक्वल टू साइन 75, साइन 60 इक्वल टू साइन 75, बी आणि सी मध्ये रिलेशन, बरोबर, बी आणि सी मध्ये रिलेशन डेव्हलप करतोय. नाव या ठिकाणी बघा साइन 75 डिग्री अपॉन बी इज इक्वल टू साइन 60 डिग्री अपॉन सी. मग साइन 75 डिग्रीला आपण लिहितो बघा साइन 45 कॉस 30 प्लस कॉस 45 साइन 30 डिग्री अपॉन बी आणि इज इक्वल टू साइन 60 डिग्री अपॉन सी. हा जो न्यूमरेटर आहे, हा न्यूमरेटर आपण इथं ऑपरेट केला आहे. मग तिथं आलं बघा रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2 है की नाही. सो इथं आपण लिहितो बघा रूट 3 प्लस 1 अपॉन 2 रूट 2 बी इज इक्वल टू साइन 60. काय आहे साइन 60 ची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ साइन 60 इज रूट 3 अपॉन 2. मग तो रूट 3 अपॉन 2 सी येणार. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा 2 कॅन्सल झालाय, काय झालं इथं 2 कॅन्सल झालाय. मग या ठिकाणी काय लक्षात येत आहे बघा 2c है ना, इथं रूट 2b आहे, बरोबर, रूट 3 अपॉन 2 रूट 2b है ना. मग या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल आपण काय ऑपरेट करतोय, काय राहिलं बघा आपल्याला रूट 2, हा इथं आपल्या लक्षात आलं a प्लस रूट 2c ची व्हॅल्यू पाहिजे. मग इथं e ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे, आपल्याला पाहिजे रूट 2c ची व्हॅल्यू पाहिजे. कसली व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, रूट 2c ची व्हॅल्यू पाहिजे. आणि यावरून आपल्याला c ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे बघा है ना, c ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. त्यासाठी काय होणार आहे है ना, आपण या ठिकाणी रूटने मल्टिप्लाय केलं
है ना, रूटनी sin60√3/2 बरोबर आहे ना, sin60√3/2 बरोबर आहेत. काही विद्यार्थी म्हणतात सर 60 डिग्री कुठून आलं. ओके, मग या ठिकाणी आपल्याला √2c पाहिजे. बरोबर, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल है ना, या ठिकाणी आपल्याला ऑपरेट करावं लागेल आणि याला आपण √2 ने मल्टिप्लाय करा न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला दोघांना आपण √2 ने मल्टिप्लाय केलं. इथं येणार बघा √3 + 1 अपॉन 2b इज इक्वल टू √3 अपॉन √2c. मग √2c ची व्हॅल्यू आपल्याला येणार आहे बघा, √2c ची व्हॅल्यू येते आपल्याला. काय येते √2c ची व्हॅल्यू? सो लक्षात आलं बघा, √2c इज इक्वल टू है ना 2b है ना, आणि त्याला √3 मल्टिप्लाय होत आहे. 2b√3 अपॉन √3 + 1. इथे लक्षात 2b√3 अपॉन √c + 1. दज आपण फाइंड करतो व्हॅल्यू ऑफ a प्लस √2c इक्वल टू a ची व्हॅल्यू आपण फाइंड केली तर बघा 2b अपॉन √3 + 1 प्लस √2c ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली आहे. काय √2c ची व्हॅल्यू बघा 2√3 है ना, 2b√3 अपॉन √3 + 1. डिनॉमिनेटर √3 + 1 √3 + 1 सेम आहे बघा. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, सो 2b प्लस 2b√3 अपॉन √3 + 1. यातनं आपण 2b जर कॉमन काढलं, इथं √3 + 1 म्हणजे 1 + √3 अपॉन √3 + 1 येत आहे. हे दोन्ही होत आहे कॅन्सल आणि त्याची व्हॅल्यू येते बघा 2b. आणि 2b इज गिवन इन ऑप्शन सी. सो लक्षात आलं का सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 22. यस, प्रतीक्षा, भावेश, सिद्धी, कार्तिक, अमृता, मसिरा सर्व म्हणताय सर सी ऑप्शन. अमृता थोरात, माया थोरात, कासार, वैष्णवी, कल्याणी, समीक्षा सर्व सी ऑप्शन म्हणताय. याचा अर्थ जे आपण सॉल्व्ह केलेलं आहे साइन रूलच्या मदतीने जे आपण सॉल्व्ह केलेलं आहे या ठिकाणी सर्वांना समजलेलं असावं, सर्वांना समजलेलं आहे असं कन्सिडर करत आहोत आपण. आणि मग पृथ्वीराज शिंदे पण म्हणताय सी बरोबर आहे सर. आनंद उगले, तन्मय पठाडे ना, या ठिकाणी सर्व विद्यार्थी सी ऑप्शन बरोबर आहे सर, म्हणजे सर्वांना समजलेलं आहे. तुम्ही सी टाईप करता याचा अर्थ मला त्यातनं आयडिया भेटते का तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे है ना, तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं का प्रॉब्लेम नंबर 22 सी ऑप्शन आल्यानंतर आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 23 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 23 मध्ये काय दिलेलं आहे है ना, इन ट्रायंगल एबीसी विथ विज्युअल नोटेशन काय दिलं बघा, 1/b + c प्लस 1/c + a इज इक्वल टू 3/a + b + c इक्वल टू काय येतं 3/a + b + c. आणि आपल्याला ते म्हणताय फाइंड अँगल c. अँगल c म्हटलं तर आपल्याला कोसाइन रूल है ना, कोसाइन रूल cos c इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला लागेल. cos c साठी काय लागेल आपल्याला बघा, cos c चा फॉर्म्युला आहे a² + b² - c², a² + b² - c² अपॉन 2ab. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल cos c पर्यंत पोहोचण्यासाठी. पण त्यासाठी आपल्याला लागेल a² + b² - c² आणि 2ab है ना. तर a² + b² + c² ची जर व्हॅल्यू आपण फाइंड करू शकलो, कसली व्हॅल्यू a² + b² + c² ची व्हॅल्यू आपण जर फाइंड करू शकलो तर आपण कोसाइन रूल cos c वरनं आपण या ठिकाणी आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी जे त्यांनी दिलेली कंडिशन आहे बघा, काय कंडिशन दिलेली आहे ही कंडिशन आपण या ठिकाणी कन्सिडर करू. काय बघा 1/b + c प्लस 1/c + a इक्वल टू 3/a + b + c है ना, ही कंडिशन त्यांनी दिलेली आहे. आता या कंडिशनचा आपल्याला उपयोग करायचा आहे, वापर करायचा आहे. त्यासाठी आपण काय करू बघा, आपण डिनॉमिनेटर या ठिकाणी आपण समजून घेतो बघा. आता या ठिकाणी बघा a + b + c आहे बरोबर ना. मग ह्या a + b + c जो आहे आपण ऑपरेट करूया आता या ठिकाणी है ना. मग a + b + c आपण ऑपरेट करण्यासाठी काय करावं लागेल, काय होणार बघा बरं, कोण सांगू शकतं म्हणजे काय होऊ शकतं बघा. या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर आहे बघा इथं b + c आहे बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट करतोय है ना. काय करतो या ठिकाणी ऍडजस्टमेंट करणार आहोत आपण. ते ऍडजस्टमेंट या ठिकाणी समजून घ्या है ना. ऍडजस्टमेंट या ठिकाणी समजून घेतोय आपण बघा.
पूर्ण न्यूमरेटरला आपण ए प्लस बी प्लस सी ने मल्टिप्लाय करू. काय लिहितो आपण इथं? मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय ए प्लस बी प्लस सी. काय होणार बघा? ए प्लस बी प्लस सी इंटू 1 अपॉन बी प्लस सी प्लस ए प्लस बी प्लस सी अपॉन सी प्लस ए और ए प्लस सी इज इक्वल टू 3 इंटू ए प्लस बी प्लस सी अपॉन ए प्लस बी प्लस सी. इथं बघा डिनॉमिनेटर सेपरेट करू, हा कॅन्सल होऊन जाणार आहे. मग इथं डिनॉमिनेटर सेपरेट केल्यावर काय येणार बघा? ए अपॉन बी प्लस सी. समजलं या ठिकाणी? ए अपॉन बी प्लस सी बरोबर, आणि प्लस प्लस बी प्लस सी अपॉन बी प्लस सी, बी प्लस सी अपॉन बी प्लस सी है ना. त्याचप्रमाणे इथं बघा ए प्लस सी बाजूला करतोय, बी अपॉन ए प्लस सी प्लस ए प्लस सी अपॉन ए प्लस सी आणि इक्वल टू 3 ए प्लस बी प्लस सी कॅन्सल झालं. जसं ए प्लस बी प्लस सी कॅन्सल झालं तसं या ठिकाणी बघा कॅन्सल होऊन काय राहत आहे इथं? +1 आणि प्लस बी अपॉन ए प्लस सी है ना, +1 इज इक्वल टू 3. 1 + 1 2 आला, 2 तिकडे गेला, 3 - 2 1 झाला. सो ए अपॉन बी प्लस सी आणि प्लस बी अपॉन ए प्लस सी इक्वल टू 3 - 2 इज 1 इक्वल टू काय झालंय? 3 - 2 इक्वल टू 1 पर्यंत आपण आलोय. मग या ठिकाणी आपण परफॉर्म करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. लेफ्ट हँड साइडला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तो डिनॉमिनेटर जो आहे तो शिफ्ट करू तिकडे. मग इथं काय आलं बघा? ए इंटू ब्रॅकेट ए प्लस सी प्लस बी इंटू ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल टू, हा डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करू आपण, बी प्लस सी इंटू ए प्लस सी. मग ब्रॅकेट ओपन केलं तर काय येणार? ए इंटू ए इज ए स्क्वेअर प्लस ए सी प्लस बी स्क्वेअर प्लस बी सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी आणि प्लस सी स्क्वेअर. लक्षात आलं असेल तुमचा? बघा इकडचा प्लस ए स्क्वेअर तिकडे गेला तर हे दोन्ही कॅन्सल होणार, इकडचा एबीसी तिकडे गेला तर हे दोन्ही कॅन्सल होणार. आणि आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे होती बघा? कोसाइन रूल मध्ये आपण सुरुवातीला बोललो होतो कॉस सी पाहिजे आपल्याला, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर पाहिजे. मग बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इकडे भेटला आहे, हा सी स्क्वेअर इकडे येत आहे बरोबर. सो लक्षात आलं बघा? डज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय भेटलं बघा? ए बी भेटलाय. काय भेटलाय? ए बी भेटलेला आहे ना. ही इक्वेशन है ना, ही इक्वेशन आपण यूज करणार आहोत नाव बाय कोसाइन रूल. कोसाइन रूल मध्ये आपण यूज करणार. काय म्हणतात कोसाइन रूल? कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची व्हॅल्यू माहित आहे, किती आहे? दॅट इज ab अपॉन 2ab. ab झाला कॅन्सल, काय राहिलं? 1/2. मग लक्षात आलं कॉस सी इक्वल टू 1/2. असा अँगल ज्याचा कॉस 1/2 आहे दॅट इज π/3. सो सी इक्वल टू आपल्याला भेटलं π/3 आणि सो π/3 इज गिवन इन ऑप्शन ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर. सो बघा प्रतीक्षा काळे, अक्षय गाडेकर, वेदांग सदावर्ते, समजलंय, माधव कार्तिकी मसिरा म्हणतायत सर ए इज करेक्ट ऑप्शन. आदिती भोसले, कासर, वैष्णवी, देवयानी सुतवणे, आकांक्षा चव्हाण, समर्थ कंडाळकर, प्रतीक महाले, पवन वाळके, पृथ्वीराज शिंदे ए ऑप्शन समजलेला आहे. ईश्वरी समजलेला आहे. समीक्षा मोरे, तन्मय पठाडे, अमृता वडाळकर, सर्वांना ए ऑप्शन दिले. याचा अर्थ तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे. आनंद उगले है ना, प्रॉब्लेम समजलेला आहे. नूतन महाले या ठिकाणी सर्वजण सांगताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम नंबर 23 पर्यंत आपण पोहोचलोय. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 24. प्रॉब्लेम नंबर 24 काय म्हणता बघा? वाचा प्रॉब्लेम नंबर 24. प्रॉब्लेम नंबर 24 बघा. ए प्लस बी इंटू कॉस सी, बी प्लस सी इंटू कॉस ए, सी प्लस ए इंटू कॉस बी इक्वल टू 72 दिलाय. आणि आपल्याला ते म्हणता या ठिकाणी है ना, if a equal to 18, b equal to 24, then find the area of triangle ABC. Then find the area of triangle ABC. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बघा आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत. पहिला हेरॉन्स फॉर्म्युला आहे बरोबर. त्यानंतर अँगल ए वरनं अँगल बी आणि अँगल सी वरनं आपण या ठिकाणी फाइंड करू शकतोय. मग आता इथे अँगल कुठे दिलेला नाहीये, याचा अर्थ आपल्याला हेरॉन्स फॉर्म्युलाच यूज करावा लागेल. आणि हेरॉन्स फॉर्म्युला काय म्हणताय?
हेरॉन्स फॉर्म्युला म्हणताय एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. बट या ठिकाणी आपल्याला माहिती व्हॉट इज यस, यस इज इक्वल टू इट इज अ ऍडिशन ऑफ ऑल साइड ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. त्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. बट जे दिलंय ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. आता कॉम्बिनेशन दिलंय बघा, है ना, कॉम्बिनेशन दिलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला प्रोजेक्शन रूल यूज करावा लागेल, है ना. काय करावं लागेल, प्रोजेक्शन रूल. बघा काय दिलंय त्यांनी, ए प्लस बी कॉस सी प्लस बी प्लस सी कॉस ए प्लस सी प्लस ए कॉस बी इज इक्वल टू दिले त्यांनी 72. लेट्स ओपन द ब्रॅकेट. सर्व ब्रॅकेट ओपन करून टाका. काय येणार बघा, ए कॉस सी प्लस बी कॉस सी प्लस बी कॉस ए प्लस सी कॉस ए प्लस सी कॉस बी प्लस ए कॉस बी इज इक्वल टू 72. इज इक्वल टू काय आला, 72 आला. आता या ठिकाणी बघा आपण आता बी कॉस सी आणि सी कॉस बी जवळ घेतोय आणि त्याला ब्रॅकेट देतोय आपण. येते लक्षात ब्रॅकेट. बघा ब्रॅकेट मध्ये मी काय लिहितो, बघा ब्रॅकेट मध्ये काय लिहितो मी, बघा या ठिकाणी बी कॉस सी प्लस सी कॉस बी प्लस आता सी कॉस ए प्लस ए कॉस सी कॉस ए प्लस सी कॉस ए प्लस सी कॉस ए प्लस ए कॉस सी कॉस ए प्लस ए कॉस सी. बरोबर. आता उरलेले टर्म बी कॉस ए प्लस ए कॉस बी. मग इथं लिहितो आपण बघा, है ना, ए कॉस बी प्लस बी कॉस ए इज इक्वल टू 72. मग या ठिकाणी बघा जर आपण प्रोजेक्शन रूल यूज केले या ब्रॅकेटमध्ये, तर यांना आपल्याला परफेक्ट व्हॅल्यू मध्ये आपण टाकणार आहोत. परफेक्ट व्हॅल्यू येणार आहेत. प्रोजेक्शन रूल काय म्हणते आपल्याला बघा, बी कॉस सी प्लस सी कॉस बी कॉस सी प्लस सी कॉस बी इज ए सी कॉस ए प्लस ए कॉस सी इज बी. आणि लक्षात आलं बी कॉस सी प्लस सी कॉस बी इज सी इज इक्वल टू 72. सो ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आली 72. बरोबर. या ठिकाणी आपल्याला ए आणि बी चे व्हॅल्यू दिलेले आहेत. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, ए ची व्हॅल्यू आहे 18 बी ची व्हॅल्यू आहे 24 प्लस सी इज इक्वल टू 72. येते लक्षात. सो 18 प्लस 24 है ना, या ठिकाणी लक्षात आलं 18 प्लस 24 प्लस सी इज इक्वल टू 72. मग यांचे ऍडिशन केले तर 42 प्लस सी इज इक्वल टू 72 आणि सी इज इक्वल टू 72 मायनस 42 इज 30. आपल्याला एबीसी चे व्हॅल्यू आलेले आहेत. बरोबर. एबीसी चे व्हॅल्यू आलेले आहेत, याचा अर्थ त्यावरनं आपल्याला है ना एस ची व्हॅल्यू पण येईल. बघा हा जो आहे ए प्लस बी प्लस सी इज 72. बरोबर. बट एस इज इक्वल टू काय आहे, एस इज इक्वल टू असतं बघा ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 दॅट इज 72 अपॉन 2 इज इक्वल टू 36. म्हणजे आपल्याला एस ची व्हॅल्यू पण या ठिकाणी भेटली. Thus area of triangle ABC by using Heron's formula is equal to S into bracket S minus A S minus B S minus C under root of S is 36 into bracket 36 minus A ची व्हॅल्यू आहे बघा 18 into 36 minus B ची व्हॅल्यू दिली बघा 24 into 36 minus C ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 30. मग या ठिकाणी आपण लक्षात आलं बघा, या ठिकाणी 36 into 36 minus 18 is 18 into 36 minus 24 is 12 into 36 minus 30 is 6. किती आलंय, 6 आलंय. मग 36 आलंय. बरोबर. हा जो 12 आहे, ह्या 12 ला आपण स्प्लिट करू कसं, 2 6 जा. त्यांनी काय फायदा होईल बघा. सो एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये काय येणार, अंडर रूट ऑफ हा 36 ऍज ठेवला बघा आपण, है ना. कॅल्क्युलेशन थोडं सोपं करू आपण. इंटू इथं बघा 18 2 जा करू आपण, 18 2 जा परत 36 आलाय आणि इंटू 6 6 जा परत 36 आलाय. म्हणजे अंडर रूट ऑफ 36 6 इंटू 6 इंटू 6 6 6 जा 36 आणि 36 6 जा 216. So 216 units, 216 is given in option B. So B is the correct option.
बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर. व्हेरी गुड. मी सॉल्व्ह करण्याच्या अगोदर बरेच विद्यार्थ्यांचा बी ऑप्शन या ठिकाणी येत होता. कार्तिकी, श्रेयस, माधव, सिद्धी, प्रतीक, अमृता, देवयानी. व्हेरी गुड. बी ऑप्शन है ना. साक्षी साठे, सर्वेश, अक्षय गाडेकर, समर्थ, कांदळकर. बी ऑप्शन या ठिकाणी. याचा अर्थ सर्वांना बी ऑप्शन आलेला आहे, समजलेला आहे ना. पृथ्वीराज, आनंद, ईश्वरी, अंकिता सर्वांना समजलेला आहे. व्हेरी गुड. मग आपण या ठिकाणी जाऊया प्रॉब्लेम नंबर 25 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 25 काय म्हणता बघा. फॉर द ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन इफ अँगल एबीसी आर इन एपी. अँगल्स आर इन एपी म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, ट्वाइस द मिडल अँगल इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू. म्हणजे 2b इक्वल टू अँगल ए प्लस सी आलेला आहे आपल्याला है ना. अँगल ट्वाइस ऑफ बी 2b इक्वल टू अँगल ए प्लस अँगल सी आपल्याला भेटलेला आहे है ना. तो म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यानंतर ते या ठिकाणी आपल्याला म्हणतायत मेजर अँगल ए 45 डिग्री दिलाय, सी 3 दिलाय. देन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर रिस्पेक्टिव्हली. इथे लक्षात. सो लेट्स बिगिन. सुरुवातीला त्यांनी मेजर अँगल ए 45 दिलेला आहे, बट अँगल्स आर इन एपी है ना. आपण त्यांनी स्टार्ट करू. आपण अँगल्स ए कॉमा बी कॉमा सी are in arithmetic progression AP. What does this implies? That implies that twice of B is equal to A plus C है ना. 2B equal to A plus C है ना. 2B equal to काय आलं A plus C. But आपल्याला माहित आहे मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C किती असतं 180 डिग्री. आता A प्लस C ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 2B. सो B प्लस 2B इज इक्वल टू 180 डिग्री. सो लक्षात आलं 3B इज इक्वल टू 180 डिग्री. आणि सो B इज इक्वल टू किती आला 60 डिग्री आलाय. B इज इक्वल टू 60 डिग्री आलाय. त्यांनी A 45 दिलेला आहे. A इज इक्वल टू 45 दिलेला आहे. आता 60 प्लस 45 105 झालं. 105 झालं. इथे लक्षात मेजर अँगल C इज 45 डिग्री दिले है ना. यस. मग या ठिकाणी लक्षात आलं मेजर अँगल C 45 डिग्री दिलेला आहे आणि त्यावरून लक्षात येत आहे ना. या ठिकाणी कदाचित या प्रॉब्लेम मध्ये करेक्शन असेल. मला आठवतं की 45 च्या ऐवजी 30 डिग्री असावं है ना. 30 डिग्री असावं असं मला थोडं क्लिक होत आहे. आपण बघू, सॉल्व्ह करू, आपण समजून घेऊ है ना काय होत आहे. मग या ठिकाणी आपण 45 डिग्रीने पहिले सॉल्व्ह करू. मग इथं 105 आलं. इथं 60 प्लस 45 105 आलं. म्हणजे लक्षात आलं अँगल C हा 75 डिग्री होईल. काय होणार अँगल C हा 75 डिग्री होईल. मग लक्षात आलं आपण या ठिकाणी जर आपण जर अँगल आपण जर साइन रूल यूज केला. कोणता रूल यूज करतोय आपण साइन रूल. काय म्हणतात साइन रूल है ना. A अपॉन साइन A प्लस B अपॉन साइन B प्लस C अपॉन साइन C है ना. तर त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेट करणं आपल्याला सोपं जाईल. मग आपण बघू का बरं, कारण की त्यांनी अजून आपल्याला C ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. बाय लिहितो आपण बाय साइन रूल. काय म्हणताय साइन रूल बघा. साइन रूल म्हणताय बघा A अपॉन साइन A है ना इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. मग आपण असं लिहू का डायरेक्ट इक्वल टू C अपॉन साइन C अपॉन साइन C. मग व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ A माहित नाही आपल्याला है ना. A अपॉन साइन A आपल्याला अँगल A माहित आहे 45 डिग्री इज इक्वल टू C त्यांनी दिलंय बघा 3 अपॉन साइन C इज 75 डिग्री. इथे लक्षात. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं बघा इथं अननोन अँगल A राहिला बघा. सो A अपॉन साइन 45 इज 1 अपॉन √2 इज इक्वल टू 3 अपॉन साइन 75 डिग्री. तुमच्या लक्षात आलं असेल साइन 75 डिग्री कसं ऑपरेट होतं है ना. साइन 75 डिग्री येणार है ना 45 प्लस 30 है ना. इथंच आपल्याला समजेल का Aचा जर ऑप्शन नाही आहे तर आपण इधर चेंज करून 45 ला 30 मध्ये टाकणार आहोत. साइन 45 इज इक्वल टू साइन 75 साइन 45 कॉस 30 प्लस कॉस 45 साइन 30 डिग्री. इथे लक्षात. आणि मग लक्षात आलं बघा A अपॉन 1 अपॉन √2 म्हणजे √2A इज इक्वल टू बघा 3 अपॉन है ना साइन 45 इज 1 अपॉन √2 कॉस 30 इज √3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन √2 इंटू 1 अपॉन 2. सो 2√2 डिनॉमिनेटर बघा. सो √2A इज इक्वल टू 2√2 न्यूमरेटरला गेलं तर 3 इंटू 2√2 अपॉन √3 प्लस 1 येत आहे. मग हा √2 आणि हा √2 जर कॅन्सल झाला तर A इज इक्वल टू 3 2 जा 6 अपॉन √3 प्लस 1. कुठे आहे का कुठे नाही आहे. मला त्याच्यामुळे स्ट्राईक झालं.
एक प्रॉब्लेम या ठिकाणी मिस्टेक होती का तो है ना 45 डिग्रीच्या ऐवजी आपण ते 30 घेणार आहोत बघा, है ना. करेक्शन करून घेऊ आपण, है ना. इथून पुढे करेक्शन करून घेऊ, है ना. इथून पुढे करेक्शन करून आणि तो प्रॉब्लेम आपण परत सॉल्व्ह करू या ठिकाणी, म्हणजे आपल्याला आन्सर भेटणार आहे. प्रॉब्लेम मध्ये करेक्शन होते मला पहिले समजलेलं होतं, पण या ठिकाणी का तुम्हाला असं वाटलं सर मग 45 डिग्री घेऊन काय होईल, मग 45 डिग्री घेऊन काय ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता ते ऑप्शन नाही आहे कुठे, म्हणून आपण काय करतो या ठिकाणी ए इज इक्वल टू 30 डिग्री येणार. आता 30 60 प्लस 30 90 म्हणजे सी झाला 90 डिग्री. आणि मग या ठिकाणी बघा काय होणार है ना, बाय साइन रूल ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. साइन ए साइन 30 डिग्री, साइन 30 डिग्री इज 1/2 बरोबर, प्लस सी ची व्हॅल्यू त्यांनी 3 दिली आहे. साइन सी है ना, साइन सी इज 1. सो लक्षात आलं बघा या ठिकाणी है ना, ए इज इक्वल टू काय आलं मग, हा 1/2 तिकडे मल्टिप्लाय झाला 3 into 1/2, ए इज इक्वल टू 3/2. बघा ए इक्वल टू 3/2 कोणते कोणते ऑप्शन मध्ये बघा, ए इक्वल टू 3/2 बी आणि डी मध्ये आहे, बी आणि डी मध्ये आहे. याचा अर्थ आता ऑप्शन येत आहे, याचा बी आणि डी पैकी एक ऑप्शन असणार आहे. आणि बघा ए अपॉन आपल्याला भेटले, आता बी आपल्याला फाइंड करायचं आहे बरोबर. मग आता या ठिकाणी बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी ऑपरेट केलं आपण, तर बी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आणि कॅपिटल बी अँगल माहिती आहे 60. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा साइन 60 डिग्री इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू 3 माहित आहे आणि साइन 90 डिग्री. सो बी रिमेन्स ॲज इट इज माहित नाही आपल्याला. साइन बी ची व्हॅल्यू म्हणजे साइन 60 आपल्याला माहित आहे, इट इज √3/2 इज इक्वल टू 3/1 इज इक्वल टू काय आलं 3/1. आणि मग लक्षात आलं बी इज इक्वल टू काय येतं बघा 3√3/2, बी इज इक्वल टू 3√3/2. आणि लक्षात आलं इट इज गिव्हन इन ऑप्शन बी. मग ए आणि बी चे व्हॅल्यू जे आहेत, ए आणि बी चे व्हॅल्यू आपल्याला बी ऑप्शन मध्ये दिलेले आहेत. आफ्टर करेक्शन मेजर अँगल ए जर 30 डिग्री घेतल्या तर ऑप्शन या ठिकाणी बी येणार आहे. अँड आफ्टर करेक्शन येते लक्षात. समीक्षा, अमृता, यश, सिद्धी, सर्वेश, व्हेरी गुड. कासार, ईश्वरी, समजलंय सर. अँगल ए बदलल्यानंतर ऑप्शन आलंय. सुमित मोरे, पवन वाळके या ठिकाणी सर्वांना, ऋतुजा टेंगाडे या ठिकाणी सगळे म्हणतायत सर बी ऑप्शन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहे जर आपण अँगल चेंज केला तर. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 26. काय आहे प्रॉब्लेम नंबर 26 वाचूया. लेट्स रीड प्रॉब्लेम नंबर 26. काय आहे प्रॉब्लेम नंबर 26 वाचा. रीड प्रॉब्लेम नंबर 26. 5 मिनिटं हा वेळ आहे आपल्याकडे अजून. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 26 बघा. द अँगल्स एबीसी ऑफ द ट्रायंगल आर इन द रेशो 2:2, 3:7 रिस्पेक्टिव्हली. अँगल एबीसी त्यावरनं आपल्याला अँगल भेटणार आहेत है ना रिस्पेक्टिव्हली. देन द साइड एबीसी और रिस्पेक्टिव्हली आर इन द रेशो. पण त्यासाठी बघा अँगलवरनं त्यांचा साइन घेतला तर आपल्याला भेटणार आहे अँगल वरनं साइडचे रेशो भेटणार आहेत आपल्याला. मग या ठिकाणी काय दिलंय बघा त्यांनी, अँगल्स आर इन द रेशो. सो लेट अँगल बी 2x, 3x अँड 7x. and let angles be 2x, 3x and 7x. इथे लक्षात म्हणजे अँगल जर 2x, 3x, 7x जर आपण कन्सिडर केले 2x, 3x and 7x तर आपल्याला माहित आहे 2x plus 3x plus 7x इक्वल टू किती असतं 180 डिग्री. 7 plus 3 10, 10 plus 2 is 12x is equal to 180 डिग्री आणि x is equal to बघा 12 1 12 है ना. सो 1 आणि 12 5 60 15 डिग्री आलं. दस अँगल ए इज इक्वल टू आपण 2x जर एज्युम केला तर 30 डिग्री आला. अँगल बी इज इक्वल टू 3x जर आपण एज्युम केला तर 15 3 45 डिग्री आला है ना. कोणता आला तो 45 डिग्री. सो इथं 45 डिग्री आलाय आणि अँगल सी इज इक्वल टू 7x. सो 15 7 किती येत आहे 7x म्हटलं तर 105 येणार है ना. 115 7 105 येते लक्षात. म्हणजे अँगल आले आपल्याला 30 45 आणि 60 येते लक्षात. मग यांचे रेशो आपल्याला त्यासाठी आपल्याला लागतंय साइन ए. काय आहे साइन ए बघा. साइन ए इज साइन 30 डिग्री आणि साइन 30 डिग्री इज 1/2 बरोबर. साइन 30 डिग्री इज 1/2 माहित आहे सर्वांना, समजलेलं आहे बरोबर. त्यानंतर आपल्याला लागतंय साइन बी. साइन बी ची व्हॅल्यू काय बघा
साइन 45 डिग्री इज 1/√2 इज 1/√2. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लागतंय साइन सी दॅट इज साइन 105 डिग्रीला कसं लिहिता येईल बघा है ना. 105 डिग्रीला आपण कोणत्या पद्धती लिहिणार, मग या ठिकाणी 60 + 45 60 डिग्री प्लस 45 डिग्री जर आपण या ठिकाणी लिहिलं तर लक्षात आलं साइन 60 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री प्लस कॉस 60 डिग्री इंटू साइन 45 डिग्री. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सो देअरफॉर आपल्याला साइन सी ची व्हॅल्यू भेटते बघा. काय भेटते साइन सी ची व्हॅल्यू, साइन 60 डिग्री इज √3/2 √3/2 इंटू 1/√2 प्लस कॉस 60 इज 1/2 इंटू 1/√2 इज इक्वल टू बघा डिनॉमिनेटर सेम आहे. इट इज √3 + 1/2√2. इट इज √3 + 1/2√2. इथे लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला रेशो फाइंड करायचं आहे आपल्याला. दिस इम्प्लाइज दॅट द रेशो ऑफ साइड ए एस टू बी है ना, ए बी सी रेशो आपल्याला पाहिजे. मग रेशोसाठी आपल्याला या ठिकाणी समजून यावं लागेल है ना. का रेशो कसं असणार आहे का ए एस टू बी एस टू सी, ए एस टू बी एस टू सी इज इक्वल टू साइन ए एस टू साइन बी एस टू साइन सी, साइन ए एस टू साइन बी एस टू साइन सी. येते लक्षात. मग या ठिकाणी एस टू आहे आणि लक्षात आलं साइन ए ची व्हॅल्यू किती आली आहे बघा. साइन ए ची व्हॅल्यू आहे 1/2 1/2 एस टू साइन बी ची व्हॅल्यू आहे 1/√2 एस टू है ना √3 + 1/2√2. पण इथं जर बघितलं तर 1/2 डिनॉमिनेटर नाहीच आहे. मग हा डिनॉमिनेटर गायब करण्यासाठी परत सगळ्यांना आपण 2√2 ने मल्टिप्लाय केलं. इथं काय येणार बघा 2√2/2 एस टू 2√2/√2 एस टू √3 + 1 है ना अपॉन डिनॉमिनेटर 2 मल्टिप्लाय केल्यावर कॅन्सल झालं. इथं 2 कॅन्सल झालं, √2 कॅन्सल झालं. सो इथं आलं बघा √2 एस टू 2 एस टू √3 + 1 √2 + 2 एस टू √3 + 1. आणि मग यांची जागा या ठिकाणी आपण बघा आपण परफेक्टली आपण ऍडजस्ट केल्यानंतर ऑप्शन व्हेरी गुड येत आहे बघा. सर्व विद्यार्थी फटाफट सांगतायत. सो बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. मला अजून ऑप्शन कडे बघायला वेळ पण नाही दिला. फटाफट मग चॅट करताय आणि मग लक्षात आलं बघा √2 एस टू 2 एस टू √3 + 1 इज गिव्हन इन ऑप्शन बी. सर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज प्रॉब्लेम नंबर 26 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत है ना. व्हेरी गुड. सर्वेश असेल, गायत्री पैठणकर, कार्तिकी बनकर सर्व ऑप्शन बी म्हणतायत. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. देवयानी, साक्षी, प्रतीक्षा काळे या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी समजलं. आकांक्षा चव्हाण सर्व म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बघा मी पुढचा जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 27 बघा. हा प्रॉब्लेम नोटबुकमध्ये लिहून घ्या, सॉल्व्ह करा आणि मी उद्या आल्यानंतर या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला विचारेल. प्रॉब्लेम काय बघा. इन ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन cos b + cos c upon b + c प्लस cos a upon a हॅज द व्हॅल्यू. यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हिंट देतो, खूप सोपा आहे. हिंट देतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, प्रोजेक्शन रूल करा है ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि प्रोजेक्शन रूल यूज केला तर तुम्ही ऑप्शन पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता. येथे लक्षात हिंट आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड प्रोजेक्शन रूल दोन्हीच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी आन्सर पर्यंत पोहोचू शकता. सो लेट्स गो. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या पुन्हा आपण हा चॅप्टर पुढे कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.